ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रिय भक्तांनो, श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जीवनात प्रत्येक माणूस काही ना काही कर्म करत असतो. कोणी शिक्षण घेत असतो, कोणी नोकरी करत असतो, कोणी व्यवसाय, तर कोणी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतो. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, मी इतकी मेहनत करतो तरी मला यश का मिळत नाही? हा प्रश्न नवीन नाही. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाच्या मनातही असेच अनेक प्रश्न होते. त्याला वाटत होतं की जर युद्धामुळे दुःखच मिळणार असेल तर हे कर्म करण्याचा काय उपयोग? तेव्हा श्रीकृष्णांनी एक अशी शिकवण दिली जी आज हजारो वर्षानंतरही प्रत्येक माणसासाठी तितकीच महत्त्वाची आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुझा अधिकार कर्म करण्यावर आहे, पण त्या कर्माच्या फळावर नाही. या एका वाक्याचा अर्थ समजला तर जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. याचा अर्थ असा नाही की यशाची इच्छा ठेवू नये, तर याचा अर्थ असा आहे की यशाच्या चिंतेत इतके अडकू नका की वर्तमानातील कर्मच विसरून जाल. आज अनेक विद्यार्थी अभ्यासापेक्षा निकालाची जास्त चिंता करतात. अनेक व्यापारी मेहनतीपेक्षा नफ्याची जास्त चिंता करतात. अनेक जण काम करण्यापेक्षा लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहतात. अशा चिंतेमुळे मन कमकुवत होतं आणि कर्माची गुणवत्ता कमी होते. कल्पना करा, एक धनुर्धर लक्ष्यावर बाण सोडत आहे. जर त्याचं पूर्ण लक्ष लक्ष्यावर असेल तर बाण योग्य दिशेने जाईल. पण जर बाण सुटण्यापूर्वीच तो विजयाचा विचार करू लागला, लोकांच्या टाळ्यांचा विचार करू लागला किंवा अपयशाची भीती बाळगू लागला तर त्याचा नेम चुकू शकतो. जीवनही असंच आहे. श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की पूर्ण मनाने कर्म करा, पण परिणामाची भीती मनावर राज्य करू देऊ नका. प्रिय भक्तांनो, एक छोटी कथा ऐका. एका आश्रमात दोन शिष्य राहत होते. दोघांनाही गुरूंनी बागेत आंब्याची रोपं लावण्यास सांगितलं. पहिला शिष्य रोज प्रेमाने पाणी घालत होता, झाडांची काळजी घेत होता आणि संयमाने त्यांची वाढ पाहत होता. दुसरा शिष्य मात्र रोज रोप उपटून पाहायचा की मुळं किती वाढली. त्याला प्रत्येक दिवशी फळं हवी होती. काही महिन्यांनी पहिल्या शिष्याच्या झाडांना पालवी फुटली, दुसऱ्याचं रोप मात्र सुकून गेलं. गुरूंनी हसून विचारलं, तुला माहिती आहे का तुझं रोप का सुकलं? तो म्हणाला, मी तर रोज त्याची काळजी घेत होतो. गुरूंनी उत्तर दिलं, काळजी आणि अधीरपणा यात फरक असतो. तू वाढीवर विश्वास ठेवला नाहीस. प्रिय भक्तांनो, आपणही अनेकदा असंच करतो. आज प्रार्थना केली की उद्याच परिणाम हवा असतो. आज मेहनत केली की लगेच यश हवं असतं. पण निसर्ग आपल्याला संयम शिकवतो. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही. सूर्य उगवण्यासाठी रात्र संपावी लागते आणि यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. म्हणून आजपासून स्वतःला एक गोष्ट सांगा, मी माझं कर्म मनापासून करेन. परिणामाची चिंता श्रीकृष्णांवर सोपवेन. कारण माझं काम प्रयत्न करणं आहे आणि योग्य वेळ ठरवणं परमेश्वराचं काम आहे. श्रीकृष्ण सांगतात की कर्मापेक्षा कर्मामागील भावना अधिक महत्त्वाची असते. एकच काम दोन माणसं करतात, पण दोघांना मिळणारं फळ सारखं नसतं, कारण त्यांच्या मनातील हेतू वेगळा असतो. एखादा माणूस दान करतो, पण फक्त लोकांनी त्याचं कौतुक करावं म्हणून. दुसरा माणूस शांतपणे कोणालाही न सांगता गरजूंना मदत करतो. बाहेरून दोघांचं कर्म सारखं दिसतं, पण मनातील भावना वेगळी असल्यामुळे त्या कर्माचं मूल्यही वेगळं असतं. म्हणूनच श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की स्वार्थापेक्षा सेवाभाव मोठा आहे. एक सुंदर कथा ऐका. द्वारकेमध्ये एक वृद्ध स्त्री रोज श्रीकृष्णांच्या मंदिरात यायची. तिच्याकडे ना सोनं होतं ना मोठ्या भेटवस्तू. ती रोज फक्त एक छोटंसं तुळशीचं पान अर्पण करायची आणि प्रेमाने म्हणायची, हे कृष्णा, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, माझं प्रेम स्वीकार. त्याच दिवशी एक श्रीमंत व्यापारी मोठमोठ्या भेटी घेऊन मंदिरात आला. त्याला सर्वांनी पाहावं, त्याचं कौतुक करावं अशी त्याची इच्छा होती. मंदिरातील पुजाऱ्याने हसत सांगितलं, परमेश्वराला वस्तूंची किंमत नसते, भावनेची किंमत असते. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी खूप मोठा संदेश आहे. प्रिय भक्तांनो, आजच्या जगात आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो. त्याच्याकडे जास्त पैसा आहे, तिला जास्त यश मिळालं, माझं नशीबच खराब आहे. या विचारांमुळे मनात असंतोष वाढतो आणि कर्माची शक्ती कमी होते. श्रीकृष्ण सांगतात की तुलना करणारा माणूस कधीच समाधानी राहत नाही. पण स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणारा माणूस हळूहळू प्रगती करत राहतो. कल्पना करा, दोन दिवे एकाच खोलीत लावले आहेत. एक मोठा आहे, दुसरा छोटा, पण अंधार दूर करण्याचं काम दोघेही करतात. तसंच तुमचं कर्म मोठं असो किंवा छोटं, जर ते प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेनं केलं असेल तर त्याचं मूल्य परमेश्वराच्या दृष्टीने अमूल्य असतं.
श्रीकृष्ण आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात. कामाला ओझं समजू नका, त्याला सेवा समजा. आई जेव्हा आपल्या मुलासाठी जेवण बनवते तेव्हा ती त्याला ओझं मानत नाही, कारण त्या कामामागे प्रेम असतं. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या प्रत्येक कामात प्रामाणिकपणा, प्रेम आणि सेवाभाव आणला तर साधं कामही साधना बनू शकतं. आजच छोटासा संकल्प करूया. मी माझं प्रत्येक काम मनापासून करेन. मी कोणाशी तुलना करणार नाही. माझ्या कर्मामागे प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि श्रद्धा ठेवेन. कारण प्रत्येक चांगलं कर्म श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केलेलं एक सुंदर फूल आहे. आपण पाहतो की काही लोक चुकीचे मार्ग अवलंबूनही सुखात दिसतात, तर प्रामाणिक माणूस अनेक संकटांचा सामना करत असतो. तेव्हा मनात शंका निर्माण होते, चांगलं वागून खरंच काही फायदा होतो का? या क्षणी श्रीकृष्णांची शिकवण आपल्याला धीर देते. श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक कर्माचं फळ निश्चित असतं, पण त्याची वेळ आपल्या हातात नसते. जसा शेतकरी बी पेरतो तसंच प्रत्येक कर्म हे बीज असतं. काही बियाणं काही दिवसात उगवतात, काही महिन्यांनी, तर काही मोठं वृक्ष बनायला अनेक वर्ष लागतात. तसंच आपल्या कर्माचंही असतं. एक चांगला शब्द, एखादी मदत, एखादं सत्याचं पाऊल, याचं फळ कदाचित आज दिसणार नाही, पण योग्य वेळी ते नक्कीच परत येतं. एक छोटी कथा ऐका. एका गावात एक वृद्ध शिक्षक राहत होते. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे मुलांना शिक्षण दिलं. त्यांच्याकडे फार पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण त्यांनी कधीही आपलं कर्तव्य सोडलं नाही. काही वर्षांनी ते आजारी पडले. त्यांच्या उपचारासाठी पैसा नव्हता. ही बातमी समजताच त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांनी गावोगावून येऊन मदत केली. कोणी औषधं आणली, कोणी डॉक्टर आणले, कोणी आर्थिक मदत केली. शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, आज मला समजलं की मी आयुष्यभर जे पेरलं होतं त्याचं फळ मला आज मिळालं. प्रिय भक्तांनो, हेच कर्माचं रहस्य आहे. कर्माचं फळ नेहमी पैशाच्या रूपात मिळत नाही. कधी ते विश्वासाच्या रूपात मिळतं, कधी प्रेमाच्या रूपात, कधी योग्य वेळ मिळालेल्या मदतीच्या रूपात आणि कधी मनःशांतीच्या रूपात. श्रीकृष्ण सांगतात की सर्वात मोठं फळ म्हणजे शांत मन. ज्याने आयुष्यभर प्रामाणिकपणे कर्म केलं आहे त्याला रात्री झोपताना भीती वाटत नाही, त्याला कोणापासून लपावं लागत नाही, कारण त्याचं अंतःकरण स्वच्छ असतं. आजच्या जगात लोक यशाच्या मागे धावत आहेत, पण मनःशांती हरवत आहेत. लक्षात ठेवा, मनःशांती नसलेलं यश हे अपूर्ण असतं, पण मनःशांतीसोबत मिळालेलं साधं जीवनही अमूल्य असतं. म्हणून आजपासून तुमच्या प्रत्येक कर्मापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. हे कर्म सत्यावर आधारित आहे का? यामुळे कोणाचं नुकसान तर होणार नाही ना? हे कर्म मी श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करू शकेन का? जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं होय असतील तर निसंकोच पुढे चला. प्रिय भक्तांनो, जीवनात कधीही असं म्हणू नका की माझ्या चांगुलपणाचा काही उपयोग नाही, कारण श्रीकृष्णांच्या दृष्टीने एकही चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. आजचा अंतिम संकल्प करूया. मी फळाच्या मोहात अडकणार नाही. मी सत्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाने माझं कर्तव्य पार पाडेन. माझ्या प्रत्येक कर्माला श्रीकृष्णांची पूजा समजेल आणि कितीही उशीर झाला तरी योग्य कर्माचा मार्ग कधीही सोडणार नाही. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणूया, हे श्रीकृष्णा, माझ्या हातून नेहमी चांगलं कर्म घडू दे. माझ्या मनातील स्वार्थ, अहंकार आणि अधीरपणा दूर कर. मला कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि दयाळू बनव. माझं संपूर्ण जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. राधे कृष्ण. आजची श्रीकृष्णवाणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि पुढच्या अमृतवाणीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.